नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. मित्रांनो, ही जी भरती आलेली बँक ऑफ बरोडामध्ये हा एक चांगला बँकेचा जॉब असणार आहे. याच्यासाठी जे वयाची मर्यादा आहे ती असणार आहे 21 ते 31 वर्षापर्यंत. SC/ST असणारे 5 वर्षाची सूट आणि OBCसाठी असणारे 3 वर्षाची सूट. आणि जसं की ही बँक ऑफ बरोदा ही नॅशनलाइज बँक आहे, तर पूर्ण ऑल ओव्हर इंडियाचे उमेदवार या बँकेच्या एक्झामसाठी अप्लाय करतील. तर कॉम्पिटिशन टफ असणार आहे, पण अप्लाय नक्की करा मित्रांनो. प्रत्येक एक्झाम मागणं, प्रत्येक इंटरव्ह्यू मागणं, प्रत्येक जॉब अप्लाय मागणं आपल्याला काही ना काही शिकायला नक्की मिळत असतं. तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळ्या येणाऱ्या जॉब अपडेट्सबद्दल माहिती मिळत राहील. कोणतीही तुम्हाला जॉब अपडेटची नोटिफिकेशन सुटणार नाही. आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे जे बँकेची तयारी करत असेल. तर जसं की सांगितलं, बँक ऑफ बरोडाची भरती आहे. ऑल ओव्हर इंडियाचे उमेदवार असतील, सगळे कोणीही अप्लाय करू शकतं. मेल, फिमेल, एक्सपिरियन्स, ज्यांना फ्रेशर्स, काहीही बंधन नाही. आणि अर्ज जो करायचा आहे तो मित्रांनो करायचा ऑनलाईन पद्धतीने. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. अर्ज करताना काही अडचण आली कमेंटमध्ये टाका, आम्ही नक्की हेल्प करू. अर्जाची जी फीस असणार आहे ती असणार आहे ₹850. जनरल OBC EWसाठी, SC/ST PWसाठी फक्त ₹175. आणि रेग्युलर प्रकारचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा परमनंट जॉब आहे. बँक ऑफ बरोदा ही नॅशनलाइज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे. तर काहीच नाही मित्रांनो, गव्हर्नमेंटचा हा जॉब असणार आहे. निवड प्रक्रिया जी होईल ती ऑनलाईन एक्झामिनेशन होईल. लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल. अप्लाय करायची तारीख ती 18 ऑगस्टपासून चालू झालेली आहे. 7 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. खूप सारा वेळ आहे, तर अप्लाय नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. अधिकृत जी वेबसाईट आहे बँकेची ती bankofbaroda.bank.in आहे. ह्या बँकेच्या स्थळावरती तुम्हाला अजून माहिती आहे बँकेबद्दल भेटून जाईल. नोकरीचं जे ठिकाण आहे मित्रांनो ते ऑल ओव्हर इंडिया आहे. सांगायला ऑल ओव्हर इंडिया असतं, पण ज्या राज्यातून तुम्ही अप्लाय करता तुम्हाला 99% त्याच राज्यामध्ये जॉब दिला जातो. फक्त तुम्हाला ज्या राज्यातून अप्लाय करते त्या राज्याची तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे. जसं की तुम्ही महाराष्ट्रातून करता ना, मराठी तुम्हाला वाचता लिहिता आली पाहिजे. तर स्टेट वाईज, लँग्वेज वाईज खूप साऱ्या वॅकन्सीज आहे. प्रत्येक कास्ट, SC/ST, OBC, EWS सगळ्यांसाठी रिझर्व जागा आहेत. आणि प्रत्येक लँग्वेज त्यांनी कोणती लँग्वेज ते पण सांगितलं. जसं अरुणाचल प्रदेशचं जर असेल तर तुम्हाला इंग्लिश आली पाहिजे. आसामचं असेल तर आसामीच आली पाहिजे. गोवा असेल तर कोकणी, गुजरात असेल तर गुजराती, कर्नाटक असेल तर कन्नडा, केरळाचं असेल तर मल्याळम. तर अशा प्रत्येक स्टेटची जी लोकल लँग्वेज आहे ती लँग्वेज येणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर मित्रांनो महाराष्ट्रातून फॉर्म भरणार असाल तर मराठी ऑफकोर्स आपल्याला बोलता लिहिता वाचता येतेच, तर त्याचं काही टेन्शनच नाही म्हणायचं. आणि भरपूर जागा आहे मित्रांनो बघा. 28, 12, 51, 18, 71 म्हणजे 180 जागा आहे टोटल मित्रांनो. भरपूर जागा आहेत महाराष्ट्रासाठी पण. अप्लाय नक्की करा. प्रत्येक स्टेटसाठी वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहे. आणि मणिपूरसाठी, मेघालयासाठी, सिक्कीमसाठी. तर सिक्कीमची बघा, सिक्कीमचं जे आहे ते नेपाळी आणि सिक्कीमी या दोन्ही लँग्वेज कोणती आली तरी चालेल. तर पूर्ण जे रिझर्वेशन आहे ते पूर्ण स्टेट वाईज दिलेले आहे. प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक कास्टला रिझर्वेशन आहे. तर आहे खूप साऱ्या जागा आहेत. अनरिझर्वसाठी पण खूप साऱ्या जागा आहेत मित्रांनो. नक्की अप्लाय करा. अप्लाय करताना तुम्हाला काही इश्यू आला कमेंटमध्ये सांगा बिंदास. आपण मदत करायला नेहमी तत्परच असतो. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवा, शेअर करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण मी असे व्हिडिओज नेहमीच आपल्या चॅनलवरती टाकत असतो. कोणताही जॉब अपडेट्स मी मिस होऊ देत नाही, वेळच्या वेळी अपडेट करत असतो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर अशा ग्रँड टोटल बघा 358, 240, 600, 3003, 981, 2482 जागांसाठी खूप मोठी मेगा भरती आहे मित्रांनो. अप्लाय नक्की करा आणि या संधीचा फायदा नक्कीच द्या. तर आता आपण बघणार आहोत की पोस्ट वाईज जे आहे त्याच्या किती वॅकन्सी आहे, त्याचं काय क्वालिफिकेशन त्याला रिक्वायर्ड आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स गरजेचा आहे की नाही आहे. तर ही जी पोस्ट ही असणार आहे लोकल बँक ऑफिसर या पोस्टचं नाव असणार आहे. त्याचं 2482 जागा आहे. ग्रॅज्युएशन फक्त तुमचं झालेलं पाहिजे आणि मिनिमम 1 वर्षाचं तुम्हाला ॲज अन ऑफिसर म्हणून एक्सपिरियन्स पाहिजे कोणत्याही शेड्यूल कमर्शियल बँकमध्ये. तर मित्रांनो 1 वर्षाचा एक्सपिरियन्स कंपल्सरी याला. तर कॉम्पिटिशन थोडी कमीच असेल, कारण ज्यांना 1 वर्षाचा बँकेचा एक्सपिरियन्स आहे तेच लोक याला अप्लाय करू शकतील. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे मित्रांनो, तर बघूया. सगळ्यात आधी असेल तुमची एक रिटन एक्झामिनेशन टेस्ट, त्याच्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट, त्याच्यानंतर असेल GD म्हणजेच इंटरव्ह्यू होईल तुमचा,
त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यातलं मेडिकल एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर आपल्याला माहिती आहे, ते काय जनरल जनरल असतं, त्यामध्ये काही नसतं. इंटरव्ह्यूचं तुम्हाला फक्त प्रिपरेशन करावं लागेल. जर ऑनलाईन रिटर्न एक्झाम पास करताय, तुम्ही जर त्याचा कट ऑफ क्लिअर करताय, तुमचा जर अभ्यास असेल तर, नसेल तर अभ्यासाला लागून जा मित्रांनो आणि फॉर्म पण भरून द्या. तर इंटरव्ह्यूचं पण तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल. तुम्हाला जर इंटरव्ह्यूबद्दल काही टिप्स लागत असतील, काही माहिती लागत असेल, कमेंटमध्ये सांगा, मी नक्की व्हिडिओ बनेल मित्रांनो. मला पर्सनली चांगला अनुभव आहे, कसा इंटरव्ह्यू द्यायचा, काय करायचं, कसे इंटरव्ह्यूज पास करायचे, मी नक्की व्हिडिओ बनेल त्याच्यावरती. तर रिटर्न एक्झामिनेशन असेल, निगेटिव्ह मार्किंग 1/4ची असेल, म्हणजे 4 जर तुमचे मार्क क्वेश्चन चुकता आहे तर एक तुमचा मार्क कट होईल. एक्झाम जी आहे ती CBT असेल, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. बँकिंग नॉलेज, इंग्लिश, जनरल इकॉनॉमी, रिझनिंग, क्वांटिटी असे 4 सेक्शन असतील. प्रत्येकामध्ये 30-30 क्वेश्चन आणि 30-30 असे मार्क असतील. असे टोटल 120 क्वेश्चनसाठी 120 मार्काची 2 घंट्यासाठी मित्रांनो ही तुमची एक्झाम असणार आहे. प्रत्येक सेक्शनसाठी तुम्हाला 30-30 मिनटाचा वेळ असणार आहे. म्हणजे एक क्वेश्चन 1 मार्क 1 मिनिट, असे 120 क्वेश्चन 120 मिनिट आणि 2 घंट्याचा तुमचा पेपर असणार आहे मित्रांनो. तर इंग्लिश लँग्वेज जी आहे तिची टेस्ट जी क्वालिफाईंग नेचर ते नसेल, ते कन्सिडर नाही केलं जाणार इंग्लिश लँग्वेजचं. बाकी अदर सेक्शन्स आर अवेलेबल बायलिंग्विली इन इंग्लिश अँड हिंदी. देर इज सेपरेट टायमिंग फॉर इच सेक्शन. प्रत्येक सेक्शनसाठी सेपरेट टायमिंग असेल, याचं कंबाईन नसेल. निगेटिव्ह मार्किंग जसं की मी सांगितलं तुम्हाला आधीच, 0.25 मार्क्स म्हणजे 1/4 मार्क निगेटिव्ह मार्किंग आहे. तर 4 क्वेश्चन तुमचे चुकताय तर तुमचा पूर्ण एका क्वेश्चनचा मार्क हा डायरेक्टली वजा करण्यात येईल. त्याच्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरला असेल, एक्झामला जर अपिअर होत असाल, तर क्वेश्चन जरा जे येतील तेच क्वेश्चन सोडा. बळजबरी सगळेच आन्सर क्लिक करत बसू नका. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेलं आहे. ॲडव्हर्टाईजची जशी मी PDF जे आहे लिंक ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. त्याच्यानंतर अप्लायची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही डायरेक्ट जाहिरात देखील वाचू शकता, तुम्ही डायरेक्ट अप्लाय देखील करू शकता. फक्त अप्लाय करायच्या आधी जाहिरात पूर्ण वाचून घ्या. तुम्ही इलिजिबल आहात का, रिझर्वेशनचं तुमचं काय आहे, सगळे डॉक्युमेंट्स तुमचे रेडी आहेत का, या सगळ्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या वाचून घ्या आणि मगच फॉर्म फिल करा. त्याच्यानंतर जे फीस असणार आहे, जसं की मी सांगितलं, 850 रुपये असणार आहे जे AWS ओपनचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना, आणि 175 रुपये ही असणार SC STसाठी आणि बाकीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर आता बघूया आपण लोकेशन ऑफ पोस्टिंग तुमचं कुठं केलं जाईल पोस्टिंग. त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. जर तुमचं सिलेक्शन होते तर पहिल्या 12 महिन्या म्हणजे 1 वर्षासाठी तर तुम्हाला 100% ते तुमच्याच राज्यामध्ये ठेवेल. पण तुम्ही एकदा जर तुमचं प्रमोशन झालं, म्हणजे SMGS 4th ग्रेडला तुमचं प्रमोशन राहील, ते जर प्रमोशन झालं तर मग ते मित्रांनो तुम्हाला कुठेही टाकू शकते. त्याच्यानंतर आहे पे स्केल, 48,480 रुपये तुमचं पे स्केल राहील मित्रांनो. त्याच्यानंतर अजून या काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत सगळ्या, त्या वाचा तुम्ही. अप्लाय करा. अप्लाय करताना काही प्रॉब्लेम येत आहे कमेंटमध्ये टाका. तुमच्या मित्रांना जे बँकिंगची तयारी करते त्यांना या व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही पण अप्लाय करा आणि चांगला जॉब ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या. जर तुम्हाला बँकेमध्ये ॲटलिस्ट 1 वर्षाचा किंवा 1 इयरचा एक्सपिरियन्स असेल तर करा मित्रांनो अप्लाय. आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी अशी व्हिडिओ नेहमीच आपल्या चॅनलवरती टाकत असतो. तुम्ही चॅनलला भेट देऊन देखील एकदा चेक करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या भविष्यातील सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला सर्व अपडेट्स राहील आणि नोटिफिकेशन वेळोवेळी येत राहील. तर धन्यवाद. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.